नमस्कार विद्यार्थी मित्र हो, संस्कृत मैदिनी या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे। आज मी तुम्हाला इयत्ता 9वी संपूर्ण व संयुक्त संस्कृत या पुस्तकामधली पहिली प्रार्थना मी तुम्हाला म्हणून दाखवणार आहे आणि त्याचा अर्थही सांगणार आहे। ही प्रार्थना तुम्हाला केवळ पाठांतरासाठी आहे। याचे श्लोक किंवा याचा अर्थ तुम्हाला परीक्षेत काही विचारला जाणार नाहीये, पण सुरुवातीची देवाची प्रार्थना म्हणूनही तिला महत्त्व आहे। याच्यामध्ये गणपती, सरस्वती, गुरु यांच्याबद्दलचे श्लोक आहेत आणि ते तुम्हाला पाठ करायचेच आहेत। त्याच्यामुळे आता आपण पहिली प्रार्थना बघूया। तर ही पहिली प्रार्थना आहे ना, तर या पाठातले श्लोक केवळ पाठ करण्यासाठी असले तरी अर्थ समजला तर श्लोक म्हणताना कुठे थांबावे, विराम घ्यावा हे नीट समजते आणि श्लोक चांगला लक्षात राहतो। म्हणून शब्दार्थ, भाषांतर दिलेले आहे। प्रार्थनेमध्ये देवदेवतांची स्तुती असते, कधी त्यांच्याकडे काही मागितलेले असते। पहिल्या श्लोकात गणपतीची, दुसऱ्या श्लोकात सरस्वतीची, तर तिसऱ्या श्लोकात गुरूंची स्तुती आहे। चौथ्या आणि पाचव्या श्लोकामध्ये शुभेच्छा व्यक्त केलेल्या आहेत। आज ज्याला आपण सकारात्मक विचारकडे किंवा पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणतो त्याचे हे प्राचीन रूप समजायला हरकत नाही। तर आता मी तुम्हाला पहिला श्लोक म्हणून दाखवते। अभीप्सितार्थम सिद्ध्यर्थम पूजितो यः सुरासुरैः सर्वविघ्नहरस्तस्मै गणाधिपतये नमः। आता ह्याचा अर्थ बघा। सर्वविघ्नहरस्तस्मै म्हणजे सर्व संकटे दूर करणाऱ्या, ज्याची म्हणजे ज्या गणपतीची, ज्या गणेशाची देवांनी व राक्षसांनी आपले इच्छित, आपल्याला जे हवं आहे ते मिळवण्यासाठी पूजा केली, त्या शिवगणांच्या प्रमुखाला म्हणजे गणपतीला माझा नमस्कार असो किंवा मी वंदन करते, असा ह्याचा अर्थ आहे। आता श्लोक दुसरा सरस्वतीवर आहे, जो आपल्या सगळ्यांचा पाठ आहे। या कुंदेंदु तुषार हार धवला, या शुभ्रवस्त्रावृता, या वीणावरदंड मंडित करा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिर देवै सदा वंदिता, सा मां पातु सरस्वती भगवती निःशेष जाड्यापहा। अर्थातच हा श्लोक विद्येची देवता सरस्वती तिच्यावर आहे। तिचं वर्णन ह्या श्लोकामध्ये केलेलं आहे। अतिशय सुंदर असं वर्णन केलेलं आहे बघा। कंदफुले, चंद्र, हिम व मोत्यांचा हा याप्रमाणे गौरवर्ण असलेली, शुभ्र वस्त्रे परिधान केलेली, पांढऱ्या कमळावर बसलेली, वीणेच्या श्रेष्ठ दंडाने जिचा हात सुशोभित झाला आहे, ब्रह्मा, विष्णू, महेश इत्यादी देवांनी तिला नेहमीच वंदन केलेले आहे। ती बुद्धीचा मंदपणा संपूर्णपणे घालवणारी सरस्वती देवी माझे रक्षण करू, असा ह्याचा अर्थ आहे। आता श्लोक तिसरा बघा। गुरूंवर अर्थातच हा श्लोक आहे, जे आपल्या अज्ञान घालवतात। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः। बघा, अज्ञानाच्या अंधारामुळे आंधळ्या झालेल्याचा डोळा ज्याने ज्ञानरूपी अंजनाच्या कांटीने उघडला, त्या गुरुला माझा नमस्कार असो। आता श्लोक चौथा, त्याच्यामध्ये चांगलं व्हावं अशा शुभेच्छा व्यक्त केलेल्या आहेत। काले वर्षतु पर्जन्यः पृथिवी सस्यशालिनी, देशोऽयं क्षोभरहितः सज्जना सन्तु निर्भयाः। काले वर्षतु पर्जन्यः म्हणजे योग्य वेळी पाऊस पडू दे। पृथ्वी सस्यशालिनी, पृथ्वी पिकांमुळे शोभून दिसू दे। हा देश क्षोभरहित म्हणजे शांत राहू दे आणि या जगामधले सज्जन निर्भयपणे जगू देत, असा अर्थ, अशी शुभेच्छा या श्लोकामध्ये व्यक्त केलेली आहे। पाचवा श्लोक आहे तोही ह्याच अर्थाचा आहे। सर्वेत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः
सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्। सर्वत्र सुखिनः सन्तु। या जगामध्ये या ठिकाणी सर्वजण सुखी राहू देत, सर्वजण निरोगी असोत, सर्वांना चांगल्या गोष्टी घडताना पाहायला मिळत आणि कोणाच्याही वाट्याला दुःख येऊ नये, अशा प्रकारे ह्या शेवटच्या दोनही श्लोकांमध्ये शुभेच्छा व्यक्त केलेल्या आहेत। तर ही सुभाषित माला, हे श्लोक तुम्ही सगळ्यांनी पाठ करायचे आहेत। धन्यवाद।